विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा जो व्हिडिओ समोर आला होता त्या व्हिडिओ प्रकरणी आता अहवाल आलाय। हा व्हिडिओ आहे नार्वेकरांनी केलेल्या दमदाटीचा, पण त्या प्रकरणी ठपका ठेवण्यात आलाय तो निवडणूक अधिकाऱ्यांवर। हा अहवाल बाहेर येताच ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे नार्वेकरांवर अक्षरशः तुटून पडले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी तर नार्वेकरांना चक्क टपोरी, मवाली आणि करंटे म्हटलंय। आपण पाहूयात। नार्वेकरांच्या व्हिडिओ प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांवर ठपका। निवडणूक अधिकाऱ्यांचं वर्तन अयोग्य। राहुल नार्वेकरांना का वाचवताय? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल। तर नार्वेकरांची भाषा मवाली आणि दमदाटीची, काँग्रेसची टीका। केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे, कानून कायदा आहे। तुम्ही आम्हाला चिठ्ठी कशाला दिली, 2,500 पावती का फाडली, आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही, हा माझा सवाल आहे। खोटाचा विषय नाही आहे, जाऊ देणार नाही घरी। कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा हरिभाऊ राठोडांना धमक्या देतानाचा व्हिडिओ समोर आला होता। आता त्याचा अहवाल आलाय। कुलाब्यातील अर्ज भरतानाच्या गोंधळात निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधवांवर ठपका ठेवण्यात आलाय। टोकन क्रमांक दिलेल्यांना अर्ज भरू न देणं अयोग्य असल्याचं अहवालात म्हटलंय। मुळात या व्हिडिओ प्रकरणी गोंधळ आणि आक्षेप काय आहे ते पाहूयात। कुलाब्यामध्ये राहुल नार्वेकरांच्या भाऊ, वहिनी आणि बहिणीला तिकीट देण्यात आलंय। इथेच जनता दल, बसपा अशा छोट्या पक्षांचे उमेदवारही रिंगणात आहेत। त्या उमेदवारांचं नेतृत्व ओबीसी नेते हरिभाऊ राठोड करतात। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या उमेदवारांना टोकन मिळालं होतं। ते वेळेत निवडणूक कार्यालयात उपस्थित होते, मात्र 5 वाजल्याचं कारण सांगून त्यांना अर्ज भरू द्यायला निवडणूक अधिकाऱ्यांना मज्जाव केला। तिथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते। राहुल नार्वेकरांनी हरिभाऊ राठोडांना दमदाटी केल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप आहे। आता या व्हिडिओमध्ये नार्वेकरांनी राठोडांना काय धमक्या दिल्या होत्या आणि दमदाटी केली होती तेही पहा। काय सांगा, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्युरिटी नहीं, जॉइंट सीपी इसको किधर है? जॉइंट सीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। अरे ऐका ना, पहली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करना, मिसयूजिंग सिक्युरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्युरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। हेलो, दुश्मनी के अध्यक्ष बोलते हॅलो साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय कायदे वापरतात? हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन? सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन। ॲज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन। इमिजिएट ऍक्शन। नार्वेकरांच्या व्हिडिओ प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर राजकारण तापलंय। अहवालात नार्वेकरांचं नाव न घेता निवडणूक अधिकाऱ्याचा बळी का, असा सवाल संजय राऊतांनी केला। तर राहुल नार्वेकरांची भाषा मवाली आणि दमदाटीची असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत। त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। हे जे व्हिडिओ समोर आले त्याला विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत। पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत। हे अहवालामध्ये का आलं नाही? विधानसभेचे अध्यक्ष एवढं सन्मानाचं पद, एखादा चौकातला टपोरी पोरगा जसा वागतो, एखादा मव्वाली जशी दमदाटी करतो, तशी मव्वाल्यासारखी, टपोऱ्यासारखी दमदाटी राहुल नार्वेकर हे करताना आढळून आलेले आहेत। विधानसभा अध्यक्षांना जे विशेष अधिकार दिलेले आहेत त्या विशेष अधिकाराचं हनन होत आहे आणि यांना या सर्व एकंदरीत भ्रष्ट, आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार, संवैधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि व्यवस्थेमध्ये कोणाला अडवत असतानाचा भ्रष्टाचार, या तिन्ही प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी असल्यामुळे त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये महामहिम राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करायला हवं, ही देखील आमची या निमित्तानं मागणी आहे। नाही, ते जर आता नियमाप्रमाणे जे व्हायचं ते होईल, पण कायद्याने सर्व आम्ही बांधील आहोत। कुणी काही मागणी केली त्याला अर्थ नसतो। राज्य निवडणूक आयोग किंवा पोलीस यंत्रणा किंवा आमचे तिथले निवडणूक अधिकारी याबद्दलचा चौकशी करून अहवाल तयार करत असतात
त्यानुसार पुढची कारवाई होईल. नारायण राणे याच मुद्द्यावरून राहुल नार्वेकरांना निलंबित करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय. त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. ठीक आहे, ज्यांना तक्रार करायची आहे ते तक्रार करू शकतात, परंतु त्यात तथ्य नसेल आणि ते नाहीच आहे त्यावरती योग्य ती कारवाई इलेक्शन कमिशन करेल. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात. त्यातला हा प्रकार आहे. राहुल नार्वेकरांचा जो व्हिडिओ समोर आलाय त्यामध्ये ते हरिभाऊ राठोडांना म्हणतात, तुम्हारा टाइम खत्म, घर जाके आराम करो. हे तुम्ही दिसत माझ्या चेंबरला येऊन 4 कामं करून घेतात तुम्ही बसून, मग तेव्हा काय? दिसत नाही का? मग काय नाही, मग काय काय करायचं? म्हणजे मित्र अरे वाह, अभी रिटायरमेंट लो, घर जाओ, हो गया का टाइम खत्म. अभी तर नाही ना. मुंडे साहेबांनी खूप उपकार केले, त्याची परतफेड पाहिली मुंडे साहेबांनी. आम्ही सोडणार आहोत काय? ऐका ना. रहता है यवतमाळ में, रहता है मुलुंड में और आता है कुलाबा में. अध्यक्ष महोदय, तुम्ही हे बरोबर नाही. तुमचे फॉर्म भरले तुमच्या कुटुंबाचे पूर्ण. आम्ही टायमात तुम्ही जा. आम्ही कायदा पाहून भरतो, वेळ देतो. सकाळी येऊन 7 वाजता लाईन लावतो, असं नाही अध्यक्ष महोदय. 4 वाजता घुसत नाही. चेक करो ऑर्डर निकाला क्या. नहीं, निकल जाएगा ऑर्डर. क्या तुम मुझे भी फांसी लगा सकते हो? तुम अध्यक्ष तो हो. मालूम है फिर भी ऐसा करते हो. तुम्हारी ऑर्डर चलती है. खरं तर विधानसभा अध्यक्षांचा अधिकार सभागृहाच्या कामकाजापुरता मर्यादित असतो. विधानसभा अध्यक्षांना थेट एखाद्या व्यक्तीची सुरक्षा काढण्याचा अधिकार नसतो. सुरक्षा देणं किंवा काढणं हा निर्णय गृह मंत्रालय किंवा संबंधित पोलीस यंत्रणेचा असतो. विधानसभा अध्यक्ष थेट सुरक्षा काढण्याचा किंवा देण्याचा आदेश देऊ शकत नाही. मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन. तरीही नार्वेकरांनी थेट हरिभाऊ राठोडांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिले आणि त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायदा खिशात घेऊन फिरतात का असा सवाल आहे. मुळात चौकशी झाली होती ती नार्वेकरांच्या धमक्यांच्या व्हिडिओची, पण ठपका ठेवण्यात आला तो निवडणूक अधिकाऱ्यांवर. मुंढवा जमीन घोटाळ्यातही जमीन लाटली होती ती पार्थ पवारांच्या कंपनीनं, पण गुन्हा दाखल झाला शीतल तेजवानीवर. यातून काय अर्थ निघतो तो ज्याचा त्यानं समजून घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.